वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण लोकोमोशन आणि मूवमेंट या दोघांमधला डिफरन्स पाहिला होता आणि त्यानंतर ह्यूमन बॉडीमध्ये चालणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या सेल्स आहेत त्यांच्याद्वारे दाखवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूवमेंट, जसं रोलिंग मूवमेंट आहे, सिलिअरी मूवमेंट आहे किंवा मस्क्युलर मूवमेंट आहे, हे आपण पाहिल्या होत्या. तर या लेक्चरमध्ये आपण मसल्स हे स्ट्रक्चर पाहणार आहोत. द मसल्स जे आहेत ह्या 3 प्रकारचे आहेत. पहिला प्रकार म्हणजे स्केलेटल मसल, दुसरा व्हिसरल मसल्स, तिसरा कार्डियक मसल्स. तर त्यापैकी पहिला प्रकार पाहू आपण, स्केलेटल मसल्स. द मसल्स associated with skeletal bones in head, trunk and limbs are skeletal muscles. म्हणजे अशा मसल्स ज्या आपल्या बोनशी अटॅच आहेत, जसं हेड, ट्रंक आणि लिम्स, हातापायांचा जो भाग आहे. ट्रंक म्हणजे धड, ज्याच्यामध्ये चेस्टचा भाग येतो. तर या भागांमध्ये जे बोन आहेत त्या बोनला अटॅच असणाऱ्या मसल्सला स्केलेटल मसल्स असं म्हणतात. दीज मसल्स शो स्ट्राय अंडर मायक्रोस्कोप, सो दे आर ऑल्सो नोन ॲज स्ट्रायटेड मसल्स. जर या मसल्स आपण मायक्रोस्कोप खाली पाहिल्या तर या मसल्सवर आपल्याला स्ट्रायेशन म्हणजे पट्टे असल्यासारखे दिसतात, म्हणून या मसल्सला स्ट्रायटेड मसल्स असं सुद्धा म्हणतात. These muscles having peripherally placed number of nuclei. जर स्ट्रक्चर पाहिलं ते मसल फायबर एकमेकांना पॅरलल असे जोडलेले आहेत आणि एका मसल सेलमध्ये नंबर ऑफ न्यूक्लियस पाहायला मिळतात आणि न्यूक्लियस हे सेंटरला नसून पेरिफेरीला म्हणजे कडेला नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट असतात. As their activities are under control of nervous system, these are also called as voluntary muscles. या ज्या मसल्स आहेत या मसल्सच्या मुवमेंट हे आपल्या विल पॉवरच्या कंट्रोलमध्ये, नर्वस सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये असतात आणि म्हणून या मसल्सला व्हॉल्युंटरी मसल्स असं सुद्धा म्हणतात. म्हणजे यांना ऐच्छिक मसल्स असं म्हणता येते. जर आपल्या इच्छेनुसार ह्यांना आपण ॲक्शन करण्यासाठी स्टिम्युलेट करू शकतो किंवा थांबवू शकतो. फंक्शन्स, दीज आर इन्वॉल्वड इन लोकोमोटरी ॲक्शन्स. बरोबर आहे, स्थलांतर होण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी या मसल्स या आवश्यक आहेत. कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता आपल्याला पायाचा वापर करावा लागेल आणि पायाचे जे बोन्स आहेत या बोन्सला अटॅच असणाऱ्या मसल्स या स्केलेटल मसल्स आहेत. देन व्हिसरल मसल्स, दीज आर द मसल्स लोकेटेड इन द इनर वॉल्स ऑफ हॉलो व्हिसरल ऑर्गन्स ऑफ बॉडी लाईक स्टमक, ब्लॅडर अँड इंटेस्टाईन. आता व्हिसरल मसल्स या कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात? शरीरातील जे हॉलो म्हणजे पोकळ असे भाग आहेत तर त्यांची इनर वॉल, आतली जी लेयर आहे ही या व्हिसरल मसल्सद्वारे तयार होत असते. जसं स्टमक आहे, युरिनरी ब्लॅडर आहे किंवा इंटेस्टाईन आहे. तर या ठिकाणी असणारी जी काही आतली लेयर आहे सगळ्यात या ऑर्गन्सची, ती ह्या व्हिसरल मसल्सनी बनलेली असते. स्केलेटल मसल्स हे बोनला अटॅच असतात, तर व्हिसरल मसल्स या शरीरातील पोकळ भागांना. दे डू नॉट शो एनी स्ट्रायेशन, सो ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन स्ट्रायटेड मसल्स. या ज्या मसल्स आहेत या जर आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केल्या तर यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे पट्टे पाहायला मिळत नाहीत आणि म्हणून या मसल्सला नॉन स्ट्रायटेड मसल्स असं म्हणतात. फिगर पाहू शकता तुम्ही. स्केलेटल मसल बघा, पेरिफेरीला असणारा न्यूक्लियस आहे आणि स्ट्राय दिसत आहेत त्याच्यावर आणि ह्या मसल्स बोनला अटॅच असतात. तर स्मूथ मसल ह्या इंटेस्टाईनसारख्या पोकळ अवयवांच्या मध्ये असणाऱ्या आहेत. यांचा न्यूक्लियस हा एकच आहे, सेंटरला आहे आणि मायक्रोस्कोप खाली जर पाहिलं तर याच्यावर आपल्याला स्ट्राय ह्या दिसत नाहीत
म्हणून या मसल्सला नॉन स्ट्रायटेड मसल्स असं म्हणतात. दे आर स्मूथ इन ॲपियरन्स, सो ऑल्सो कॉल्ड ॲज स्मूथ मसल्स. यावर स्ट्राय दिसत नाहीत, यांचं ॲपियरन्स, यांचं स्वरूप जे आहे हे स्मूथ आहे, त्यामुळे या मसल्सला स्मूथ मसल्स असं देखील म्हणतात. मसल फायबर इज स्पिंडल शेप्ड. ह्याचा आकार कसा आहे? स्पिंडल शेप्ड. स्पिंडल म्हणजे टोकाला निमुळतं होणे आणि मध्यभागी फुगीर असणे. विथ सिंगल न्यूक्लियस ॲट द सेंटर. यामध्ये एका मसल फायबरमध्ये एकच न्यूक्लियस आहे आणि तो सुद्धा सेंटरमध्ये पाहायला मिळतो. दीज आर सप्लाइड बाय ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. जसं स्केलेटल मसल्सला सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पुरवठा असतो, तसं व्हिसरल मसल्सला ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, अनऐच्छिक जे काही चेतातंतू आहेत त्यांचा सप्लाय आहे. ॲक्टिव्हिटीज ऑफ दीज मसल्स आर नॉट अंडर व्हॉल्युंटरी कंट्रोल, हेन्स दे आर नोन ॲज इनव्हॉल्युंटरी मसल्स. बरोबर, ह्या मसल्स जे आहेत यांची ॲक्शन ही आपल्या इच्छेवर अवलंबून नसते, ती सतत अविरत घडत असते आणि म्हणून त्या मसल्सला इनव्हॉल्युंटरी मसल्स असं म्हणतात. दॅट इज, एक्झाम्पल इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड. जसं आपण फक्त घास गिळणे इतकी क्रिया आपण ऐच्छिक क्रिया आहे, त्याच्या पुढे इसोफेगसमधली हालचाल किंवा स्टमक किंवा इंटेस्टाईनमधल्या अन्नाच्या हालचाली ह्या आपल्या इच्छेच्या कंट्रोलमध्ये नसतात, त्या अविरत चालू असतात. किंवा याशिवाय आपण जर पाहिलं तर जे काही हॉलो ऑर्गन्स आहेत, पोकळ भाग आहेत, त्यांच्यामधल्या हालचाली ह्या अनऐच्छिक अशा आहेत. तिसरा मसल्सचा जो प्रकार आहे कार्डियक मसल्स. द मसल्स दॅट आर प्रेझेंट इन हर्ट. आता कार्डियक मसल ह्या स्पेशलाइज्ड मसल्स आहेत ज्या फक्त आपल्याला हर्टच्या मायोकार्डियम ही जी मस्क्युलर लेअर आहे हर्टची, तर त्यामध्ये कार्डियक मसल्स ह्या प्रेझेंट असतात. दीज मसल्स शो ब्रांचिंग पॅटर्न. फिगरमध्ये बघा तर आपण स्केलेटल मसल आणि स्मूथ मसल्स पाहिल्या, तर ह्यांच्यामध्ये आपल्याला ब्रांचिंग हे पाहायला मिळत नाही, परंतु कार्डियक मसलमध्ये मात्र ब्रांचिंग पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. बेस्ड ऑन ॲपियरन्स, कार्डियक मसल्स आर स्ट्रायटेड और व्हॉल्युंटरी इन स्ट्रक्चर बट इनव्हॉल्युंटरी इन फंक्शन. जर आपण ह्याचं स्वरूप पाहिलं तर व्हॉल्युंटरी मसल्स जे आहेत, स्केलेटल मसल्ससारखं स्ट्रक्चर दिसतं आहे, ब्रांचिंग आहे किंवा स्ट्रायशन असल्यासारखं दिसेल, किंवा नंबर ऑफ मसल फायबर एकमेकांना जोडलेले आहेत त्याच्यामुळं न्यूक्लियसची संख्या ही जास्त वाटते, त्यामुळे स्ट्रक्चर हे पाहायला गेलं तर व्हॉल्युंटरी मसल्ससोबत कोरिलेट करतं आहे, परंतु याची ॲक्शन किंवा फंक्शन मात्र इनव्हॉल्युंटरी मसल्ससारखी, म्हणजे जी आपल्या विल पॉवरच्या कंट्रोलमध्ये नाही, ज्याची क्रिया आपण कंट्रोल करू शकत नाही, अनऐच्छिक क्रिया, कारण हार्टची मूवमेंट ही कंटिन्युअस चालू असते. म्हणून फंक्शन जर पाहिलं तर इनव्हॉल्युंटरी मसल्ससारखं आहे, आणि याची रचना किंवा स्ट्रक्चर जर पाहिलं तर हे व्हॉल्युंटरी मसल्ससारखं पाहायला मिळतं. द प्लेस वेअर दीज मसल युनाइट, it is marked by presence of specialized zigzag junction which is called as intercalated disc, and that is the unique feature of cardiac muscle. ज्या ठिकाणी ही ब्रांचिंग जी आहे, ह्या ब्रांचिंगमधल्या मसल फायबर्स ह्या एकत्र येतात, तर त्यांच्यामुळे एक प्रकारचं झिगझॅग जंक्शनसारखं स्ट्रक्चर तयार होतं आहे, ज्याला इंटरकॅलेटेड डिस्क असं म्हणतात. अँड इट इज द युनिक फीचर ऑफ कार्डियक मसल. फक्त कार्डियक मसलमध्ये आपल्याला झिगझॅग जंक्शन किंवा इंटरकॅलेटेड डिस्क ह्या पाहायला मिळतात, ज्या की स्केलेटल मसल आणि स्मूथ मसल्समध्ये ॲब्सेंट असतात. ओके, तर अशा प्रकारे 3 मसल्स आहेत, स्केलेटल मसल्स, देन स्मूथ मसल्स, अँड थर्ड वन इज द कार्डियक मसल्स. आता मसल बंडल आणि मसल फायबर्स आपण पाहू. ईच ऑर्गनाइज्ड स्केलेटल मसल इन आवर बॉडी इज मेड अप ऑफ नंबर ऑफ मसल बंडल्स और कॉल्ड ॲज फॅसिकल्स.
आपल्या ज्या काही मसल्स आहेत, ह्या मसल्स ह्या छोट्या छोट्या मसल बंडलनी बनलेल्या आहेत, ज्यांना फॅसिकल्स असं म्हणतात. ईच मसल बंडल आर हेल्ड टुगेदर बाय कॉमन कोलॅजिनियस कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड ॲज फेशिया. ह्या ज्या मसल बंडल्स आहेत ह्या एकमेकांना कनेक्टिव्ह टिश्यूद्वारे जोडलेले आहेत, ज्याला म्हणतात फेशिया. ईच मसल बंडल कंटेन्स लार्ज नंबर ऑफ मसल फायबर. या एका मसल बंडलमध्ये काय आहेत? नंबर ऑफ मसल फायबर्स आहेत. ईच मसल फायबर इज लाइन्ड बाय अ प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड ॲज सार्कोलेमा अँड द सायटोप्लाझम ऑफ मसल फायबर इज कॉल्ड ॲज सार्कोप्लाझम. करेक्ट. म्हणजे सगळ्यात छोटं युनिट काय झालं? मसल फायबर. नंबर ऑफ मसल फायबर एकत्र येतात आणि मसल बंडल तयार करतात, आणि असे नंबर ऑफ मसल बंडल एकत्र येतात आणि त्यांच्यापासून मसल हे स्ट्रक्चर तयार होत असते. ईच मसल फायबर इज लाइन्ड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. मसल फायबरची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, आउटर कव्हरिंग आहे, त्याला सार्कोलेमा म्हणतात. आणि मसल फायबरचं जे सायटोप्लाझम आहे त्याला सार्कोप्लाझम असं म्हणतात. देन सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम ऑफ मसल फायबर इज द स्टोर ऑफ कॅल्शियम आयन्स. मसल फायबरमधलं जे सायटोप्लाझम आहे त्यामध्ये कॅल्शियम आयन्स हे आपल्याला पाहायला मिळतात. ईच मसल फायबर हॅज अ लार्ज नंबर ऑफ पार्शियली अरेंज्ड फिलामेंट्स इन द सार्कोप्लाझम कॉल्ड ॲज मायोफिलामेंट ऑर मायोफायब्रिल्स. आता मसल फायबरमध्ये जे लांब धागे आहेत त्यांना मायोफिलामेंट. मायो इज रिलेटेड विथ मसल्स, मसल्सचे फिलामेंट, किंवा मायोफायब्रिल्स, मसल्सचे छोटे असणारे फायबर्स असं त्यांना म्हणतात. म्हणजे काय झालं? आधी मायोफिलामेंट एकत्र येतील, त्यांच्यापासून मसल फायबर तयार होईल. मसल फायबर्स एकत्र येतात, मसल बंडल तयार करतात. मसल बंडल जे आहे हे एकत्र येऊन स्केलेटल मसल्स ह्या तयार करतात. तर बघा या ठिकाणी फिगर आहे. एक स्केलेटल मसल आहे आणि ह्या स्केलेटल मसलमध्ये बघा आपल्याला 5 मसल बंडल पाहायला मिळतात, पिंक कलरचे 5, ज्याला फॅसिकल्स असंही म्हणतात. आता हे मसल बंडल जर आपण पाहिले तर या प्रत्येकामध्ये मसल फायबर्स आहेत. बरोबर आहे. मसल फायबर्स म्हणजेच मसल्सच्या असणाऱ्या सेल्स आहेत. यांच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला सार्कोलेमा म्हणायचं आणि सायटोप्लाझमला सार्कोप्लाझम म्हणायचं. त्यानंतर या मसल फायबरसोबत मसल बंडल तयार होत असताना ब्लड कॅपिलरीज, आर्टरीज, व्हेन आणि नर्व्स यांचा सप्लाय हा पाहायला मिळतो. त्यानंतर बघूत क्रॉस सेक्शन व्ह्यू ऑफ मसल. स्केलेटल मसल्स जे आहेत यांना आपण जर क्रॉस सेक्शन पाहिला मायक्रोस्कोप खाली तर आपल्याला काय काय स्ट्रक्चर पाहायला मिळतात पाहूत. ईच मायोफायब्रिल हॅज अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड ऑन इट. आपण स्केलेटल मसल्समध्ये सुरुवातीलाच पाहिलं की या मसल्सला स्ट्रायटेड मसल्स असं म्हणतात, कारण यावर आपल्याला पट्टे पाहायला मिळतात. बरोबर आहे. अँड द स्ट्रायटेड ॲपिअरन्स हे जे आहे हे अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड त्याच्यावर पाहायला मिळतात, त्यामुळे स्ट्रायटेड ॲपिअरन्स असते. द स्ट्रायटेड ॲपिअरन्स इज ड्यू टू डिस्ट्रीब्युशन ऑफ 2 इम्पॉर्टंट प्रोटीन्स दॅट आर ॲक्टिन अँड मायोसिन. तर हे जे स्ट्रायटेड किंवा पट्ट्यासारखं जे स्वरूप आहे याला कारणीभूत म्हणजे 2 महत्त्वाचे प्रोटीन्स आहेत जे की मसल फायबरमध्ये प्रेझेंट असतात, आणि ते म्हणजे ॲक्टिन अँड मायोसिन. लाईट बँड कंटेन्स ॲक्टिन. लाईट बँड जो आहे कलरनी फिक्का जो बँड आहे यामध्ये असणारे जे काही प्रोटीन आहे ॲक्टिन प्रोटीन आहे, आणि त्यामुळे या बँडला आय बँड और आयसोट्रॉपिक बँड असं म्हणतात. कोणता? लाईट. whereas dark band contains मायोसिन. डार्क कलरचा जो काळपट असणारा बँड आहे त्यामध्ये असणारं प्रोटीन आहे मायोसिन, आणि या बँडला ए बँड किंवा अनआयसोट्रॉपिक बँड असं देखील म्हणतात. त्यानंतर
दोन्ही फिलामेंट दाखवलेले आहेत. लाईट कलरचा जो आहे त्यामध्ये एक लाईन आहे सेंटरची झेड लाईन, आय बँड, बरोबर आहे. साईडचे दोन्ही आय बँड आहेत, त्याची सेंट्रल लाईन म्हणजे झेड लाईन आहे. आणि मधला जो बँड आहे ए बँड अनआयसोट्रॉपिक, जो की मायोसिनने बनलेला आहे, तर ह्याच्या सेंट्रल पार्टला एच झोन म्हणायचं. आणि दोन झेड लाईन ज्या आहेत आय बँडच्या त्यामधल्या अंतराला म्हणायचं सार्कोमेअर. तर बघूत काय काय स्ट्रक्चर आहेत. बोथ प्रोटीन्स ॲक्टिन अँड मायोसिन, these are arranged as rod-like structure parallel to each other and they are longitudinal axis of myofibril. मायोफायब्रिलमध्ये हे जे ॲक्टिन आणि मायोसिन आहेत हे एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत. ॲक्टिन फिलामेंट आर थिनर ॲज कम्पेअर्ड टू मायोसिन, हेन्स इट इज कॉल्ड ॲज थिन फिलामेंट. जर ॲक्टिन आणि मायोसिनची तुलना केली तर ॲक्टिन हा फिलामेंट थिन आहे, पातळ आहे, आणि म्हणून याला थिन फिलामेंट असं म्हणतात. तर मायोसिन फिलामेंट आर थिकर, सो कॉल्ड ॲज थिक फिलामेंट. जर ॲक्टिनसोबत तुलना केली तर मायोसिनचे फिलामेंट आहे तर थिक, म्हणून याला म्हणायचं थिक फिलामेंट. इन सेंटर ऑफ ईच आय बँड इज ॲन इलास्टिक फायबर कॉल्ड ॲज झेड लाईन विच बायसेक्ट इट. आत्ताच आपण फिगरमध्ये पाहिलं की जो आय बँड आहे ते ह्याच्या सेंटरमध्ये एक लाईन पास होते ज्याला झेड लाईन असं म्हणतात. आणि या लाईनमुळं या आय बँडचे दोन इक्वल भाग पडत असतात. द थिन फिलामेंट्स आर फर्मली अटॅच्ड टू द झेड लाईन. हे जे ॲक्टिनचे फिलामेंट आहेत हे झेड लाईनला दोन्ही बाजूनी फर्मली अटॅच असतात. द थिक फिलामेंट्स इन ए बँड दे आर अल्सो हेल्ड टुगेदर इन द मिडल ऑफ धिस बँड बाय अ थिन फायब्रस मेम्ब्रेन कॉल्ड ॲज यम लाईन. ज्या पद्धतीने आय बँड हा झेड लाईनद्वारे बायसेक्ट होतो, विभागला जातो, तसं ए बँड जो आहे हा सुद्धा एका लाईनद्वारे विभागला जातो ज्याला म्हणलं जातं यम लाईन. ए बँड म्हणजे अनआयसोट्रॉपिक डार्क बँड. द पोर्शन ऑफ मायोफायब्रिल बिटवीन टू सक्सेसिव्ह झेड लाईन इज कन्सिडर्ड ॲज द फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन, दॅट इज सार्कोमेअर. दोन मायोफायब्रिल्स जे आहेत तर ह्यांच्यामध्ये जो की मुवमेंटसाठी असणारा महत्त्वाचा असणारा जो फंक्शनल भाग आहे तो आहे सार्कोमेअर, दॅट इज द फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन, सार्कोमेअर. आणि हा सार्कोमेअर कुठे असतो तर दॅट इज प्रेझेंट इन बिटवीन टू झेड लाईन्स ऑफ आय बँड. ज्या दोन साईडच्या आय बँड आहेत त्यांची जी सेंट्रल लाईन झेड लाईन आहे तर या दोन झेड लाईनमधल्या अंतराला सार्कोमेअर असं म्हणतात. and that sarcomere is the functional unit of contraction. In resting state, the edges of thin filament on either side of thick filaments, they partially overlap the free ends of thick filament. रेस्टिंग पोझिशनमध्ये काय होत असते, जेव्हा कुठल्याही प्रकारची हालचाल त्या मसलमध्ये नाही तर अशा वेळेला थिन फिलामेंट, आय बँडचे जे थिन फिलामेंट आहेत हे थिक फिलामेंटच्या दोन्ही बाजूनी स्लाइटली ओव्हरलॅप करतात, बरोबर आहे. अँड द फ्री एंड ऑफ थिक फिलामेंट्स लिव्हिंग द सेंट्रल पार्ट ऑफ थिक फिलामेंट. आणि त्यामुळं हा जो आहे थिक फिलामेंटचा जो सेंट्रलचा भाग आहे हा आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये ओव्हरलॅप न झालेला पाहायला मिळतो. ओव्हरलॅप कोणता भाग होतो, जो आय बँडच्या जवळ असणारा ए बँडचा भाग. The central part of thick filament that is not overlapped by thin filament, it is called as H zone. Correct? thick filamentचा असा भाग जो की थिन फिलामेंटद्वारे ओव्हरलॅप झालेला नाही त्याला म्हटलं जातं एच झोन. अशा पद्धतीने स्ट्रायटेड मसल्स जे आहेत किंवा स्केलेटल मसल्स आहेत या जर आपण अंडर मायक्रोस्कोप जर पाहिल्या तर आपल्याला कोणकोणते वेगळे छोटे छोटे भाग पाहायला मिळतात हा मुद्दा या ठिकाणी आहे. म्हणजे जसं दोन साईडला दोन आय बँड आहेत, मध्ये ए बँड आहे, आय बँडचा सेंटर पॉईंट म्हणजे झेड लाईन आहे आणि जी काय थिक फिलामेंट आहे याचा ओव्हरलॅप न होणारा भाग म्हणजे आहे
दॅट इज एच झोन. यम लाईनद्वारे तो बायसेक्ट होतो, विभागला जातो. बघा इथं डिफरन्स आहे लाईट बँड आणि डार्क बँड. ॲक्टिन प्रोटीन इज प्रेझेंट इन लाईट बँड. बरोबर आहे. लाईट कलरच्या बँडमध्ये प्रोटीन आहे ॲक्टिन, तर डार्क कलरच्या बँडमध्ये प्रोटीन आहे मायोसिन. लाईट बँड और ॲक्टिन फिलामेंट्स आर थिन. जर कम्पेअर केलं तर हे लाईट बँड थिन आहेत, डार्क बँड हे थिक आहेत. लाईट बँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयसोट्रोपिक बँड. ह्याला आयसोट्रॉपिक बँड असंही म्हणतात. तर डार्क बँडला अनआयसोट्रॉपिक बँड असं म्हणतात. देन लाईट बँड इज डिवायडेड बाय झेड लाईन. झेड लाईनद्वारे लाईट बँडचं 2 इक्वल भागात रूपांतर होतं आहे. तर डार्क बँड आहे दॅट इज डिवायडेड बाय यम लाईन. यम लाईनद्वारे डार्क बँड हा 2 भागामध्ये डिव्हाइड करता येत असतो. सो दिस इज डिफरन्स. त्यानंतर काही क्वेश्चन्स आहेत, सॉल्व करा. अँड थँक्यू.